नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 7वी मराठी यातील प्रकरण 8वे गचक अंधारी याचा स्वाध्याय आणि उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया प्रश्न उत्तरांना। प्रश्न पहिला आहे, खालील वाक्य वाचा, प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा। आता पाहूया आपण यामधील पहिलं अ, सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे। आणि आता आपण याचं उत्तर पाहूया, म्हणजेच याचं कारण लिहूया। सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे। जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसांच्या घरी ठेवत असे, त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे। म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे। आता आपण यामधील आ पाहूया। गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले। आणि याचं उत्तर पाहूया, याचं कारण सदाने वाघा सिंहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। त्याआधी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि जाता जाता एक लाईक नक्की करा। आता पुढचा पाहूया ई, वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला। आणि आता आपण याचं कारण लिहूया। सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे। जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले, तेव्हा सदाला कापरे भरले, तो थाडथाड उडू लागला। ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला। हे होतं या प्रश्नाचं उत्तर। आता पाहूया पुढचा ई, सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। आणि आता आपण याचं उत्तर लिहूया। वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले, तेव्हा तो खूप घाबरला। यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। अशा प्रकारे आपले हे प्रश्न होते, त्याची उत्तरे आपण पाहिलेली आहे। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न दुसरा आहे, खालील मुद्द्यांवर 2-3 वाक्यात माहिती लिहा। आपल्याला इथे मुद्दे दिलेले आहेत आणि आपण त्याची प्रत्येकाची आता माहिती लिहूया। पहिला मुद्दा आहे सदाचा व्यवसाय। मडकी बनवण्याचा व विकण्याचा सदाचा व्यवसाय होता। आता आपण दुसरा मुद्दा पाहूया, सदाचा मुलगा गजानन। याविषयी आपण माहिती लिहूया। सदाला गजानन नावाचा मुलगा होता। एकदा त्याने सदाबरोबर शेजारच्या गावी बाजाराला जाण्याचा हट्ट धरला। त्याच वेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला। त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता। आता आपण पुढचा मुद्दा आहे सदाची झालेली फजिती आणि त्याची माहिती लिहूया। गाढवाला शोधत शोधत सदा काळोखात त्या खिंडारात आला। वाघाला गाढव समजून सदा त्याच्या पाठीवर बसला। सदाच्या व मुलाच्या संवादातून वाघाला गचक अंधारीबद्दल कळले होते। तिची भीती वाघाच्या मनात होती। सदा पाठीवर बसलेला बघून वाघाला वाटले की गचक अंधारीच बसली आहे, म्हणून वाघ भयंकर घाबरला। आता आपण शेवटचं पाहूया, सदाने स्वतःची केलेली सोडवणूक, त्याची माहिती लिहूया। सदाला जेव्हा आपण गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले, तेव्हा तोही खूप घाबरला। अशा प्रकारे दोघांच्याही गैरसमजुतीमुळे दोघांचीही घाबरगुंडी उडाली। या परिस्थितीतून सदा स्वतःची सुटका कशी करून घ्यावी या विचारात होता, तेव्हा वाघ वडाच्या झाडाखालून जाऊ लागतात। सदाने लोंबकळणारी पारंबी पकडली व सरसर झाडावर तो चढून गेला। पाठीवरून गचक अंधारी गायब झाल्यामुळे वाघानेही पळ काढला। अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न दुसरा। आता आपण पाहूया प्रश्न तिसरा, कोण कोणास व का म्हणाले। आणि त्यामधील अ हा उपप्रश्न पाहूया, काही भेव नोका दाखू मले वाघा फागाचं। आता याचं उत्तर पाहूया, असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला। सदाला आपला मुलगा गजा याला बाजारात न्यायचे नव्हते, म्हणून तो गजाला वाघाची भीती दाखवत होता। हे नाकारण्यासाठी गजानन आपल्या वडिलांना
म्हणाला. आता पुढचा पाहूया आ. या वक्ती जंगलात कधी ना ते गचक अंधारी भेटली तर म्हणू नको मले. आणि आता आपण याचं उत्तर पाहूया. कोण कोणास व का म्हणाले. असे सदा गजाननला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता म्हणून सदाने त्याला गचक अंधारीची भीती दाखवण्यासाठी असे म्हटले आहे. आता आपण यामधील ई पाहूया. गचक अंधारी झटके देऊन राहिली. आणि आता याचं उत्तर लिहूया. त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. याचं पाहूया उत्तर. असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. सदाला आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले तेव्हा घाबरून तो थाड थाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचक अंधारीचे कृत्य असावे म्हणून वाघ स्वतःशी हे वाक्य म्हणाला. आता आपण याचं शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. गचक अंधारी आज आपल्याले खाल्ल्या बिगर राहत नव्हती. आता आपण याचं उत्तर लिहूया. असे वाघ स्वतःच्या मनाशी म्हणाला. पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वतःची सुटका करून घेतली तेव्हा वाघाला वाटले की गचक अंधारी आपोआप गेली म्हणून घाबरलेला वाघ असे स्वतःशीच म्हणाला. हे होतं आपलं कोण कोणास म्हणाले प्रश्न तिसरा. आता पुढचा प्रश्न पाहणार आहोत. आता आपण खेळूया शब्दांशी. यामधील प्रश्न पाहूया. आपल्या आजूबाजूच्या 4-5 कोसांच्या आतील गावांना खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. याप्रमाणे खालील शब्द समूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. त्यामधील पहिला आहे ज्यास कोणी शत्रू नाही असा. याचं उत्तर आहे अजातशत्रू. यामधील दुसरा आहे मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण आणि याचं उत्तर आहे पानपोई. ई आहे धान्य साठवण्याची जागा. याचं उत्तर आहे कोठार. आता पुढचं ई पाहूया. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. यासाठी आपण शब्द लिहूया मनकवडा. आणि शेवटचं आहे आपलं डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता. याला आपण काय म्हणतो बोगदा. अशा प्रकारे शब्द समूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द आपल्याला लिहायचा आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. खालील चौकोनात विशेष व विशेषणे एकत्रित दिली आहेत त्यांच्या योग्य जोड्या लावा. आता आपल्याला इथे एक तक्ता दिलेला आहे आणि आपण आता त्यामध्ये जोड्या लावूया. विशेष काळोख लिहिले तर त्याचं विशेषण येईल किट्ट. दुसरं विशेष लिहूया चपळाई. विशेषण आहे विलक्षण. तिसरं लिहूया पारंबी. त्याचं उत्तर येईल लोंबणारी. आणि चौथी शेवटची जोडी येईल पाऊस वादळी. अशा प्रकारे आपण विशेष व विशेषणे यांचा तक्ता पूर्ण करायचा आहे. आता पाहूया पुढचा ई. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पूर्ण करा. आता आपण यामधील पहिलं अ पाहूया. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला. दुसरं पाहूया. उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात. याचं उत्तर येईल शंकेची पाल चुकचुकली. तिसरं पाहूया. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. आणि शेवटचं पाहूया. पोलिसांना बघून चोर सुसाट पळत सुटले. आता पुढचा प्रश्न आहे विचार करा आणि सांगा. हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा. आता याचं उत्तर लिहूया. वाघाला गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला. सदाच्या अंगाला घाम फुटला. तो वाघाच्या पाठीवर बसला पण त्यामुळे वाघ घाबरला. त्याला वाटले की गचक अंधारी आता आपल्याला पाण्यात भिजवून भिजवून खाणार. आपला जीव वाचवण्यासाठी सदा वडाच्या झाडांवर चढला पण वाघाला मात्र आपणच गचक अंधारीपासून सुटलो याचा आनंद झाला आणि तो सुसाट पळत सुटला. हे पाठातील विनोदी प्रसंग ऐकून मी खूप हसलो. अशा प्रकारे आपण याचा विचार करून उत्तर लिहायचं आहे. विचार करा व सांगा यामधील आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. गचक अंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर लिहूया. गचक अंधारी हे एक काल्पनिक पात्र आहे. अशा नावाचा कोणताही प्राणी नाही.
आता आपण यामधील शेवटचा प्रश्न पाहूया. पाठाच्या दृष्टीने गचक अंधारी या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा. आणि आता आपण याचं उत्तर पाहूया. तुम्हाला उत्तर व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, सर्वच काही वाचून दाखवत नाही, व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे उत्तर व्यवस्थित वाचून लिहून घ्या. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करायला विसरू नका. जाता जाता सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकाही तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.